ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेलाच खंडणी प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना या महिलेला अटक करण्यात आली आहे। गोरेंवर आरोप करणारी महिलाच खंडणीखोर निघाल्याने या प्रकरणात आता वेगळं वळण मिळालंय। महिलेसोबत खंडणी प्रकरणामध्ये आरोप ठेवून शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखाला सुद्धा अटक करण्यात आली आहे। यावरून राजकीय वर्तुळात एक जोरदार प्रतिक्रिया येताना दिसतायत। ज्या प्रकारे तुषार खरातला अटक केली त्याच प्रकारे त्या महिलेला अटक केली। कायद्याचा पूर्णपणे हा गैरवापर आहे, मिसयूज ऑफ पॉवर। पोलीस महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेलं आहे। पोलीस काही करतात आणि पोलिसांना कोणते आदेश दिले जातात। 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि 1 कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे। आता असं घटकाभर धरू की जे टीव्हीवर दाखवलं जाते ते खरे, पण मग 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात, तर अशा प्रकारे जर कोणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल, तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं। तुम्ही जर प्रकरण पाहिले ना सगळे तपासून विरोधकातले असले तर मग तक्रार करणाऱ्याच्या बाजूने कारवाई होते आणि सत्तेतला असला तर जो तक्रार करते त्याच्यावरच कारवाई होते। हे तुम्ही 10-20 वर्षातलं चित्र पहा। न्याय कशा प्रकारे कसा सत्तेच्या भोवती फिरतं त्याचे उत्तम उदाहरण आपण पाहतोय। त्याच्यातलं हे एक उदाहरण आहे।